नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा वेबच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण इतिहास आणि भूगोलचे आज म्हणजे 1 डिसेंबर रोजी झालेले राज्यसेवा जी झालेली आहे पूर्व परीक्षा, त्याचं विश्लेषण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. ओके, आय होप की तुम्ही ते बघितलं असेल. आता मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे विश्लेषण करून देतोय की आपल्या चालू घडामोडीच. ओके, राईट. तर चालू घडामोडीचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत, राईट. येस. तर पहिला प्रश्न बघू आपण चालू घडामोडीचा. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये दिसत होते. ओके, तर अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्या बाबत खालीलपैकी काय खरे नाही असं विचारलंय. ओके, काय खरे नाही असं विचारलंय. येस, तर मिस्टेक होऊ देऊ नका, चुकीचं विधान विचारलेलं आहे. त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते. अगदी बरोबर आहे, ते जननायक म्हणूनच ओळखले जात असत, राईट. तर ते का प्रश्न विचारलाय, तर त्यांना 49वा भारतरत्न या वर्षीचा जाहीर झालेला आहे, राईट. त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, राईट. एकदम बरोबर आहे, हे पहिले दोन विधान एकदम असे बरोबर दिलेले आहेत. तिसरा विधान बघू आता आपण. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला होता. अगदी बरोबर, समस्तीपूर हे ठिकाण आपण मॅगझिन मध्ये पण वाचलेलं आहे. ओके, तिन्ही बरोबर आहेत. चौथा ऑप्शन वाचू आपण, नेमकं काय आहे. तर त्यांचा 1952 ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. ओके, हा 4 नंबरचा जो ऑप्शन आहे का, तो अगदी अगदी चुकीचा आहे. त्यांनी समस्तीपूर येथून त्यांनी मतदान लढलेलं नव्हतं ती निवडणूक, तर ताजपूर हे ठिकाण होतं. ओके, तुमच्या स्क्रीनवरती मी दाखवतोय, ताजपूर असे हे ठिकाण होतं. तर त्या ठिकाणाहून त्यांनी ती पहिली निवडणूक त्यांची जिंकली होती. त्यामुळे ह्याचं उत्तर असणार आहे 4 नंबरचं. ओके, चालू घडामोडीच्या आपण प्रश्नाचं विश्लेषण करत आहोत. ओके, येस. पहिला प्रश्न आपण बघितला, आता कर्पूरी ठाकूर बद्दल होता, तो का आला ते पण सांगितलं की त्यांना या वर्षीचा 49वा आपला जो भारतरत्न पुरस्कार आहे तो प्राप्त झालेला होता. आता नेक्स्ट प्रश्न आहे, MS स्वामीनाथन माणूस खूप महत्वाचा होता. ओके, यांच्याविषयी योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय. ओके, राईट. तर हा प्रश्न का आलेला आहे, तर त्याचे काही कारण तुम्हाला सांगतो. की त्यांना 53वा भारतरत्न प्राप्त झालेला आहे. कितवा? 53वा, 53 नंबरचा. ओके, नाही, प्रश्न का आले हे पण लक्षात येणं महत्वाचं आहे बरं का, त्यामुळे सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की 28 सप्टेंबरला, ओके, कधी? 28 सप्टेंबरला 2023 मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. या दोन गोष्टीमुळे त्यांच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. ओके, येस. वाचू आपण पुढे मग. MS स्वामीनाथन विषयी योग्य विधान, ते तामिळनाडू येथील रहिवासी होते. बरोबर, साऊथ इंडियाचे, तामिळनाडूचे ते होते. आता ओके, बी ऑप्शन वाचू. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते. ओके, तर इथं ऑक्सफर्ड असं नाही, तर केम्ब्रिज मधून झालेलं आहे त्यांचं. कुठून? केम्ब्रिज मधून. येस, लिहून घ्यायचं तुम्ही, जर तुम्ही लिहून घेत असाल तर. ओके, केम्ब्रिज मधून त्यांचं PhD झालेलं आहे. बाकी त्यांचं शिक्षण इथूनच झालेलं आहे, तामिळनाडू मद्रास इथून. ओके, येस. तर हा ऑप्शन आपल्याला बी नको आहे. ओके, हा चूक आहे. बी ऑप्शन मधून जर आपण बी काढून टाकला, ओके, तर आपल्याला डायरेक्टच उत्तर येईल 2 नंबर. पुढे वाचायची गरज सुद्धा नाही, तरीही वाचून दाखवतो. कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, 100% बरोबर आहे. ओके, हे पण बरोबर आहे. ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते, राईट. आणि त्यांना रेमन मॅगसेस पुरस्कार पण भेटलेला आहे. ओके, त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न हे सर्व पद्म पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत. ओके, म्हणून माणूस महत्वाचा होता. त्यांचं निधन झालेलं आहे 28 सप्टेंबरला, आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्रश्न आलेला आहे, कारण त्यांना 53वा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. येस. नेक्स्ट बघू आता आपण. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? मी तर म्हणतो सर्वांचाच हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना चुकला असेल, कारण की सर्वांनी नासा उत्तर मारलेलं दिसत होतं. ओके, पण याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला, ESA असं त्याचं उत्तर आहे.
1 सप्टेंबर 2023 पासून हे मिशन सुरू झालेलं आहे. आदित्य L1 मिशन आपलं सुरू आहे ते युरोपियन एजन्सी कडून आहे, तो ESA कडून आहे. ओके. आयोग आपल्याला दोन प्रश्न तरी विचारतात, आपल्या जो मिशन असतात आपल्या नासाचे, इस्रोचे जे काय असतात यांच्या त्यांच्यासोबत, त्यांच्या ते प्रश्न आपल्याला 1001% आपल्याला परीक्षेत दिसणार असतात. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण बघू. तर हा प्रश्न आहे, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा. हा एक तर आहे PYQ आहे हा. ओके. आता करंटचे पण PYQ तुम्हाला यायला सुरू झाले आहेत. ओके, लक्षात ठेवायचे तुम्ही. राईट. येस. हा विचारून झालेला आहे त्यांचा, 2 वेळा विचारून झालेला आहे अगोदर पण, तरी पण त्यांनी विचारलाय, हाऊस आहे त्यांना. तर हा प्रश्न कसा टॅकल करायचा आहे बघा. ऑपरेशन गंगा जी आहे का, ते आपल्याला युक्रेनमध्ये जे आपले नागरिक अडकले होते त्यांना वाचवण्यासाठीची केलेली होती. म्हणून आपण काय करायचंय, ऑप्शन लावायचं बीचं 1 लावलं आपण. बीचं 1 लावलं की बघा डायरेक्ट उत्तर येतं आपल्याला. ओके. आणि हे पण ज्याला माहित नसेल त्यांना हे देवी शक्ती तरी माहित असलं पाहिजे. जे आपले नागरिक तालिबानने जेव्हा कंट्रोल घेतलं अफगाणिस्तानचं, त्यावेळेला ऑपरेशन देवी शक्ती हे यूज केलेलं भारताने. त्याच्यामुळं तुम्हाला हे Cचं 4 जरी मारलं तरी तुम्हाला हे उत्तर आलं असतं, किंवा Aचं 2 जरी मारलं, एकदम असं आउट ऑफ मार्क देणारा हा प्रश्न तुम्हाला होता. ओके. येस. नेक्स्ट बघू आता. योग्य कथन ओळखायचे पद्म पुरस्कार. बघा, पद्म पुरस्कारावर 3 प्रश्न झालेले आहेत. 2 भारतरत्न ज्यांना दिले त्यांच्यावर विचारला, आणि आता डायरेक्ट पद्म पुरस्कारावरच प्रश्न विचारलेला आहे. राईट. तर त्यामध्ये आता वाचू आपण नेमकं काय दिलंय त्यांनी. त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्त करत्या महिला होत्या. अगदी बरोबर आहे, महिलांचं प्रमाण आहे चांगलं. ओके. 30 महिला होत्या म्हणतायत, एकदम बरोबर आहे. ओके. त्यामध्ये 6 पद्मविभूषण पुरस्कार दिले गेले. इथे ह्या 6वर प्रश्नचिन्ह आहे, कारण तिथे 5 दिले गेले होते. त्यामुळे आपल्याला बी कट करायचं आहे. ओके. योग्य विचारले, बी कट करून टाकायचे आपल्याला, हे नको. ओके, हे नको आणि हे पण नको. उत्तर आलेलं आहे. जास्त वाचायची वेळ घालवायची गरज पण नव्हती. ओके. आता एक्स्ट्राची माहिती म्हणून जर सांगायचं झालं तुम्हाला, तर 17 पद्मभूषण बरोबर आहे आणि 110 पद्मश्री हे बरोबर आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 8 जे आहेत आपले, 8 लोक जे आहेत ते आपले भारतीय लोक नव्हते, तर विदेशी होते. ओके, फॉरेनर्स होते. आता त्यामध्ये इतर काही कंपन्याचे सुंदर पिचाई सारखे पण लोक आपल्याला होते, त्याच्यामध्ये फॉरेन पीपल होते 8 लोक. ओके. येस. आणखी काय माहिती सांगता येईल, तर दक्षिणेमध्ये जास्त लोकांना पद्म पुरस्कार दिले गेलेले आहेत यावर्षी. राईट. येस. तर याचा आन्सर आहे C नंबरचा. ओके. येस. 5 आईज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? राईट. 5 आईज हा प्रश्न नेमका आलाय का हे बघू आपण. ओके. 5 आईज ही संस्था पण फार जुनी आहे, मग नेमका का आलाय प्रश्न बघायला पाहिजे ना आपण. तर हा प्रश्न आलेला आहे कारण की कॅनडामध्ये खलिस्तानी मुवमेंट झाली होती, काहीतरी तिथे ऍक्टिव्हिटीज झाल्या होत्या, तेव्हा भारत आणि कॅनडाचे काही संबंध खराब झाले होते त्यावेळेला. ओके. तर त्याच्यामुळं मग कॅनडाने आपल्यावरती काही आरोप केले होते, आणि 5 आईज ही संघटना आहे ना, त्यांच्याच पैकी त्या, म्हणजे त्यांच्या मित्र पक्षाची आहे. आणि मग त्यांनी त्यांनी पण असं सांगितलेलं की भारताचा हात आहे त्याच्यामध्ये. तर 5 आईज मध्ये मग कोणत्या देशाचा समावेश होतो? एकदम डीप मधला प्रश्न आहे हा, अपेक्षित नाही तुम्हाला उत्तर येणं, तरीही टॅकल केला तर बरंच आहे. यामध्ये अमेरिका आहे, ब्रिटन आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे. ओके. आता याच्यामध्ये फक्त फ्रान्स नाही आणि जर्मनी नाही. ओके. 5 आईज मध्ये हे आहेत आणि कॅनडा आहे. ओके. तर आपल्याला ई आणि एफ कट करून आन्सर मारायचंय. ई एफ नको आपल्याला. ओके. ई नको, ई नको. आन्सर आलेलं आहे ABCD. ओके. तर आन्सर आहे ए. येस. स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके. तर नेक्स्ट प्रश्न आता आपण बघतोय. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. येस. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम माझं डोळं जातात नितीन करीर, कारण ओळखीच्या माणसं अगोदर आपल्याला लागतात. आणि महाराष्ट्र भूषणचा जो पुरस्कार वितरणचं चालू होता ना, त्यावेळी बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला तिथे. तो सीन झालेला ना, काय म्हणतात त्याला,
उष्माघात वगैरे काहीतरी सीन झालेला, तर त्याची चौकशी करण्यासाठी नितीन करीर ही समिती लावली होती. मी बीचं 2 लावायला बघणार. आता आपल्याला 2 ऑप्शन सापडता येतील. ओके, येस. तर मी हे बघा, सर्वात एक सापडली ना लगेच खाली जायचे चेक करायला, वेळच घालवायचा. दुसरी समिती आहे आपली सुनील पवार समिती. हे आहे कांद्याचे दर का कोसळतात त्याचा अभ्यास करण्यासाठी. तुम्ही हे सर्व आता बघून घ्या. कस्तुरी रंगन समिती जी होती, ओके, तर ती होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक व पदवीपर अभ्यासक्रमाच्या तयार करण्यासाठी, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी. सरळ 1 2 3 4 असे त्यांनी उत्तर समोर दिलेले आहेत. ओके, जर काही नाही आलं तर एक नंबर ऑप्शन मारणारी जनता खुश असेल याच्यामुळे आता. येस. नेक्स्ट बघू आता आपण महिला आरक्षण विधेयक 2023. यावर प्रश्न येणं अपेक्षित होतच, महत्वाचं विधेयक होतं. ओके, येस. तर बघू आपण नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 128 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आलेलं आहे. ओके, ठीक आहे, बरोबर, एकदम बरोबर. 128वी घटना दुरुस्ती विधेयक. ओके, येस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी महिला विधेयक लोकसभेत सादर केले. तर याची तारीख मित्र हो, तुम्हाला इतकी मोठी घटना झाली तर ही तारीख तुम्हाला लक्षात असायला पाहिजे होती की ती 15 नसून 19 सप्टेंबर अशी होती. ओके, तर हा एकदम असा म्हणजे ठीक आहे, आता अवघडच म्हणू आपण याला, की इतकी तारीख वगैरे मुलांच्या लक्षात राहणं थोडस अवघड आहे. राईट. नेक्स्ट बघू आपण. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभा विधानसभेच्या 30% आहे का रे पोरं? आपले स्पर्धेचे पोरं तर लगेच सांगतील की नाही सर, हे 30 नाही तर हे 33% आहे. त्याच्यामुळे आम्ही हे विधान आधीच चूक करून आलेलो आहे पेपरमध्ये. ग्रेड बाबा. पण हे पण चूक करायचं होतं. बी आणि सी कट करायचं होतं आपल्याला. ए आणि डी उत्तर मारायचं होतं. ओके, हा झाला सरप्राईज तुमच्यासाठी. राईट. नेक्स्ट बघू आता आपण जागतिक क्षुधा निर्देशांक म्हणजे जो हंगर असतो आपला, हंगर इंडेक्स, याच्यावर प्रश्न अपेक्षित होताच मित्र. का का अपेक्षित होता? तर भारत हा 111व्या स्थानावर होता. सिरियस सिरियस म्हणून भारताला त्यांनी दिलं होतं ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये. सिरियस म्हणून आपली भारताची कामगिरी आहे. आणि ते पण 111 नंबर हा 115 देशापैकी होता. किती देशापैकी होता? सॉरी, 114 देशापैकी हा आपला नंबर होता. त्यामुळं खूप म्हणजे अशी आपली सिरियस कामगिरी आपण ग्लोबल हंगर मध्ये केलेली आहे. त्यामुळं हा प्रश्न अपेक्षित होताच. ओके, 111 नंबर आहे आपला. ओके, लक्षात ठेवायचं. येणार नाही आता परीक्षेला तरी लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी नवीन अजून माहिती लक्षात ठेवायची ना. पुढील पैकी योग्य विधाने विचारात घ्या म्हणतात. ओके, वाचू आपण. नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर ही सिंह नसून इथं आपण लावलेला आहे मोर. ओके, आपण काय लावलं इथं? कॉक. येस, राईट. पिकॉक लावलेला आहे इथे, मोर नाही तिथे, लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट बघू आता आपण. राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित होती. 100% बरोबर आहे. कमळ लावले त्यांनी, त्याच्यावर झाली होती बरीच चर्चा. ओके, येस. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी केलेले आहे. बरोबर आहे. त्या दिवशी विदा सावरकर यांची जयंती होती. ओके, हे पण लक्षात ठेवायचं आपण. लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केलेली आहे. खूप बारीक अशी चेंज आहे याच्यामध्ये मित्रांनो. तर बाजूला जो आहे का, त्यांनी बाजूला सेंगोल ठेवलाय, सेंगोल म्हणून. ओके, राईट. आणि सेंगोलवर तुम्ही बरचदा चालू घडामोडीमध्ये वगैरे सगळीकडेच आलं होतं सेंगोल काय असतं काय नाही. तर बाजूला आहे ते सेंगोल ठेवलं होतं आणि त्यांच्या वरच्या साईडला अशोक चक्र लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बघा, ए आणि डी हे चूक आहेत. बी आणि सी हे 1 नंबरवाला ऑप्शन बरोबर आहे. हा टफ प्रश्न मानण्यात येतो. ओके, काही प्रश्न असतातच तुमच्या ऑब्स्टेकल्स म्हणून. ओके, तर ऑब्स्टेकल्स पैकीच एक हा तुमचे मार्क घटवणारा.
नरगिस मोहम्मदी यांनी नोबेल शांतता पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे. अगदी बरोबर आहेत ते. हे एकदम बरोबर असं विधान आहे. नरगिस मोहम्मदी ह्या समानता, समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत. हे पण बरोबर आहे. ओके. तिसरं विधान, आता बऱ्याच जणांचे बरोबर आलं असेल. आपण असं पण हे बघा, नरगिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये जॉईन झाले असं असेल. ओके. तर याचं आन्सर इथं 2003 आहे मित्र हो. एक छान असा तुम्हाला ढप्पा दिलेला आहे इथं, ज्यांनी कोण बरोबर केलं असेल याला. तर आपल्याला ऑप्शन ए आणि बी बरोबर घेऊन जायचं आहे. राईट. येस. अनपेक्षित होतं हे उत्तर येणं तुम्हाला. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे आंतरराष्ट्रीय वकील परिषद ही नवी दिल्ली येथे भरण्यात आली होती. धडाधड फॅक्ट्स आहे हा. ज्याला आला त्याला आला, बाकीच्यांनी सोडला. ओके. तर आता पुढचा प्रश्न बघू आपण. ओके. आशियाई क्रीडा स्पर्धा, मी म्हणतो की या पेपर मधला सर्वात टफ प्रश्न होता हा. म्हणजे जर टॅकल केला असेल तर चुकला असेल असं मला वाटतं. त्यांना ज्यांना माहिती होती त्यांचं पण बऱ्याचपैकी चुकलं असू शकतं. या स्पर्धा चीन मध्ये हाऊझोंग या ठिकाणी भरवण्यात आल्या. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. हाऊझोंग येथेच झाल्यात, काहीच चूक नाहीये. उद्घाटना प्रसंगी लेवलिना बोरगोहेन यांनीच ध्वजधारकाची भूमिका बजावली होती. येस, एक नंबर, बरोबर आहे. या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकासह 4थे स्थान पटकवले. बरोबर आहे. या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताला मिळाली. सगळंच बरोबर आहे. चूक काय आहे? चूक आहे मित्रा, ही वाच जरा. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहेन या नेमबाजाने असं दिलंय. ओके. तर ते बॉक्सर आहे. खूप छोटी अशी गोष्ट आहे, पण अवघड आहे. काय सांगू, आयोग आता खूप म्हणजे असं खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टॅकल करून देत आहे ना. तर ती बॉक्सर आहे मित्र हो. तर तुम्हाला हे उत्तर मार्क करणं अपेक्षित आहे. बी नंबर चुकीचा दाखवायचा, बी काढायचा आहे. ए, सी आणि डी बरोबर न्यायचंय. ए, सी, डी कुठे आहे? 4 नंबरचं उत्तर असलं पाहिजे होतं. खूप दर्जेदार प्रश्न आहे हा. घाम काढणार आहे एकदम, असा डोक्यातून मुंग्या येतील असं. कधी येतील? जेव्हा आपण आता विश्लेषण बघतोय तेव्हा. ओके. पेपर सोडवताना नाही येणार, सोपंच वाटणार आहे तेव्हा तर. ओके. अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना या योजनेची प्राथमिक उद्दिष्ट कोणती म्हणते? ओके. सुरू केली ही ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी. तर त्याची प्राथमिक उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे कोणती म्हणते? तर उद्दिष्ट कुठल्याही गोष्टीचं मला वाटतं की एकच असतं, म्हणून मी हे 2 ऑप्शन कट करून टाकणार आधी, आणि मी एकच उद्दिष्ट म्हणून बघणार याच्याकडे. तर आम्हाला काय काय उरलंय? ए आणि बीच वाचायचंय मला फक्त. तर मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणे आणि राज्यातील माता आणि बालकाच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. तर अधिक समावेशक उत्तर घेऊन जायचंय. जरी तुम्हाला माहित नसेल तरीही तुम्ही अधिक समावेशक असं उत्तर घेऊन जायचं आहे. येस. ओके. तर नेक्स्ट प्रश्न आपण आता बघू. 100वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. येस. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान बघा म्हणते. ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. बरोबर आहे. ओके. येस. या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. ते पण ओके आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे पण बरोबर आहे. ओके. 33 केवी उपकेंद्रापासून किलोवॅट उपकेंद्र 10 किलोमीटरच्या पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातील असं म्हणलंय. तर इथं त्यांनी असं आता त्यांची जी 2.0 योजना जी आलेली आहे 2 नंबरची, तर सौरवाली, तर त्याच्यामध्ये त्यांनी 5 ते 10 असं दाखवलंय. त्याच्यामुळे हे डी ऑप्शन कट होईल इथे. ओके. तर आपल्याला डी काढून ए बी सी असं योग्य असं आपल्याला इथे मार्क करायचं आहे. आपण आता चालू घडामोडीचं पूर्ण सखोल असं चांगलं विश्लेषण पाहिलं आहे. आणि स्पर्धा वेब म्हणून स्पर्धा वेब एमपीएससी असं जर तुम्ही सर्च केलात युट्यूब वरती, तर तुम्हाला बाकीचे आपण इतिहासचं आणि भूगोलचं या प्रकारचं
सखोल विश्लेषण करून दिलेलं आहे. तुमच्या समोर स्क्रीनवरती हे 2 व्हिडिओ दिसत आहेत. ओके. तर तुर्तास मग तुम्ही आमचे जर कंटेंट तुम्हाला आवडला असेल यात काही, तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. ज्यांना कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुर्तास मला म्हणजे हे द्या आता, परवानगी द्या जाण्याची. धन्यवाद.